नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शाळांची शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरती नोंदणी आता अनिवार्य करण्यात आली आहे। पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवीन कायदा आणू आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून हा कायदा लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली। राज्यातील खाजगी पूर्व प्राथमिक शाळांच्या नोंदणी संदर्भातील मनीषा चौधरी यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरामध्ये मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली। यावेळी बरेच लोक उपस्थित होते। यामध्ये त्यांनी सांगितलं की राज्यातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना दर्जेदार आणि सुरक्षित पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी खाजगी पूर्व शाळांची जी काही शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरती प्री स्कूल असं रजिस्ट्रेशन पोर्टलवरती नोंदणी करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे। या पोर्टलवरती शाळेचे स्थान, वर्गखोल्यांची संख्या, व्यवस्थापनाची संख्या, पायाभूत सुविधा, शाळेची इमारत, क्रीडांगण, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, CCTV तसेच शिक्षक आणि कर्मचारी यांच्याबाबत माहिती देणं अपेक्षित आहे। राज्यामध्ये आत्तापर्यंत 12,733 खाजगी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या केंद्रांची नोंदणी झालेली असून उर्वरित संस्थांनाही नोंदणी करण्याचं आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केलं। खाजगी बालवाटिकांची नोंदणी, नियम आणि गुणवत्तेची खात्री करण्यासाठी स्वतंत्र अधिनियमाचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे अंतिम प्रक्रियेमध्ये असल्याचंही दादा भुसे यांनी सांगितलं। 20 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक हे प्रमाण, बालकेंद्रित अभ्यासक्रम, त्यानंतर खेळणी आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आणि सुरक्षित आणि बालस्नेही पायाभूत सुविधा याबाबत नियम निश्चित करण्यात येणार असल्याचंही भुसे म्हणाले। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता शाळांसाठी एक नवीन कायदा येणार आहे। यामध्ये कमीत कमी 20 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असणं अनिवार्य आहे, हे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे। आणि शिवाय जेवढ्या काही शाळा आहेत तर सर्व शाळांची नोंदणी सरकारच्या पोर्टलवरती करणं अपेक्षित आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।